इन्हेलेशनल इंजुरी कशी डायग्नोज करायची, तर 3 गोष्टी आहेत: सस्पिशन, एक्झामिनेशन आणि टेस्टिंग. नंतर इकडे त्याने डायग्नोस्ड बाय FOB, झेनॉन लंग स्कॅन, CT आणि एक्सरे. त्यातला एक्सरे यायला 24 तास लागतो एक्सरेमध्ये काही कळायला. झेनॉन लंग स्कॅन अवेलेबल नाही आहे. CT करणं मुश्किल आहे. FOB डायग्नोसिस पण करता येतं, ट्रीटमेंट पण करता येतं. ठीक आहे. सस्पिशन कधी जिथे एक्सप्लोजन झालं असेल, मेंटेशन डिस्टर्ब्ड आहे, कन्फाईंड स्पेसमध्ये बर्न झाला होता, गॅसेस इनहेल केले होते किंवा अल्कोहोलचं इंटॉक्सिकेटेड असेल तर. एक्झामिनेशनवर तुम्हाला अप्पर एअरवे फॅरिंग्सपर्यंत जिथे इंजुरी सूट काही पण दिसेल. नंतर इम्पेंडिंग एअरवे ऑब्स्ट्रक्शन कळेल जर ट्रकियल टग आहे, स्ट्रायडर आहे आणि सिक्रेशन्स क्लिअर होत नाही, ऑब्स्ट्रक्शन असेल. नंतर सर्कम्फरेशियल बर्न्स असतील तर एअरवेच्या अराउंड एडेमा होईल. हे एक्झामिनेशनवर. टेस्टिंगमध्ये मग ABGवर लॅक्टेट असतील आणि कोऑक्सिमेट्रीवर कार्बन मोनॉक्साईड दिसेल. कोऑक्सिमेट्रीवर कार्बन मोनॉक्साईड आणि मेथ हिमोग्लोबिन पण दिसतो, म्हणजे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आणि मेथ हिमोग्लोबिन दोघे दिसतात. CO इज नॉट फॉर CO. पॅथोफिजिओलॉजी काय आहे, तर डायरेक्ट थर्मल इंजुरी असेल किंवा केमिकल असेल तर हॉट म्हणून ॲक्रोनिम आहे. हीट, डिक्रीज ऑक्सिजन आणि टॉक्सिन्स, लोकल आणि सिस्टेमिक, याच्यामुळे इंजुरी होते. डायरेक्ट पॅथोफिजिओलॉजी म्हणजे होतं काय, ट्रकिओ ब्रॉन्कायटिस होतं. ट्रकी आणि ब्रॉन्कायचं इन्फ्लेमेशन होणार आहे. शेवटी जाऊन अल्वेओलसचं पण इन्फ्लेमेशन होणार आहे आणि मिसमॅच होणार आहे, ARDS होणार आहे. पण स्टार्टला डायरेक्ट लंगच्या इंजुरीमध्ये एअरवेच्या इंजुरीमध्ये ट्रकिया आणि ब्रॉन्कायचं इन्फ्लेमेशन होणार आहे. डायरेक्ट होईल किंवा केमिकल, कारण की कंबशनमुळे जे केमिकल्स बनतात ते ॲब्सॉर्ब होतील आणि ते आतमध्ये घुसून ॲसिड आणि अल्कली बनवतील आणि इंजुरी करतील. तर डायरेक्ट थर्मल इंजुरी अप्परच असते. लोअर थर्मल इंजुरी शक्य नसते कारण की ग्लॉटिस क्लोज करून टाकतात. तर रिफ्लेक्सली ग्लॉटिस क्लोज होतं म्हणून फक्त अप्पर एअरवेची हे होते आणि लोअर ब्रॉन्कियल ट्रीमध्ये हीट लवकर डिसिपेट होऊन जाते. तर हीटमुळे परसे खाली इंजुरी नाही होत. खाली जर इंजुरी होते तर ती केमिकल्समुळे होते. तर डायरेक्ट हीट एनर्जीमुळे तिथे एडेमा होणार, एडेमामुळे ऑब्स्ट्रक्शन होणार आणि हे सर्व काही जे आहे ते 24 ते 48 तासामध्ये पीक होतं, एडेमा आणि ऑब्स्ट्रक्शन. आणि 1 हफ्ता लागतो त्याला रिझॉल्व व्हायला. तर स्ट्रायडर आणि डिस्ट्रेस असेल तर इंट्युबेट करावं लागेल. प्रेफरेबली इमिजिएटली इंट्युबेट करा, कारण की एडेमा नंतर वाढत जातो आणि स्पेशली फ्लुइड रिससिटेशन तुम्ही जास्त द्याल तर तरी पण एडेमा वाढतो. म्हणून फ्लुइड रिससिटेशन झालं लगेच की इमिजिएटली त्याला ट्यूब टाका. आपण बघितलं लॅरिंग्सपर्यंत ते नाही पोहोचत कारण की ग्लॉटिस क्लोज होऊन जातं. फक्त एकदम सुपर हिटेड स्टीम असेल तरच, ते रेअर आहे. मग केमिकल ट्रकिओ ब्रॉन्कायटिस, तर जे काही प्लास्टिक्स आहेत हे प्लास्टिकचं इनकम्प्लीट कंबशन झालं की वेगवेगळे स्ट्रॉंग ॲसिड अल्कली बनतात. इट इज सिमिलर टू गॅस्ट्रिक ॲसिड ॲस्पिरेशन. तर हे इरिटंट आहे, स्पाझम करतात, इरिडेमा करतात, अल्सरेशन करतात, नेक्रॉसिस करतात, कफ प्रोड्यूस करतात, सिक्रेशन प्रोड्यूस करतात, कास्ट बनवतात. तर डेब्रिस, पार्टिक्युलेट मॅटर आणि प्रोटीन हे सगळं क्लम्प होऊन कास्ट बनते आणि कास्ट झाली की ती चोक करते, अटलेक्टासिस होतं आणि तिथे पण सगळं सिलियाचं फंक्शन होईल, इपिथिलियमचं फंक्शन होईल, सरफॅक्टंट कमी होईल, V/Q मिसमॅच होईल. नंतर हेच जे आहेत कंबशनचे प्रॉडक्ट्स हे अल्वेओलसमधनं तुमच्या सर्क्युलेशनमध्ये पोहोचतील आणि मग इंजुरी करतील. मोस्ट कॉमनली हे ॲसिडोसिस करतात सर्वजण. तर कॉमन आहे कार्बन मोनॉक्साईड आणि सायनाईड. बाकी पण आहे, अमोनिया आहे, HF आहे, HCl आहे, फॉस्जीन आहे. तर कार्बन मोनॉक्साईड आणि सायनाईड पुढे पण येणार आहे. तर कार्बन मोनॉक्साईड 2 ठिकाणी चिपकतो, हिमोग्लोबिनला पण आणि सायट्रोक्रोम ऑक्सिडेजला पण चिपकतो. दोन्ही हिमला चिपकतो. हिमोग्लोबिनला चिपकला की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट नाही होणार. सायट्रोक्रोम ऑक्सिडेजला चिकटला की तो तिथे मायटोकॉन्ड्रियामध्ये फंक्शन नाही होणार. एंड रिझल्ट आहे हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी होणार. म्हणजे हा ट्रान्सपोर्ट आणि मेटाबॉलिझम 2 कमी करतो, शेवटी एन्सेफॅलोपॅथी होणार.
नंतर सायनाईड हा फक्त सेल्युलर मेटाबॉलिझम कमी करतो, हिमोग्लोबिन नाही चिकटतो, तो सायटोक्रोम A3ला चिकटतो, त्याच्यामुळे ATC चेन काम नाही करत, ऑक्सिजनचं युटिलायझेशन नाही होत, अनारोबिक मेटाबॉलिझम होतो, ॲसिडोसिस होतं. नंतर ऑक्सिजन डेफिशियन्सी होते. पहिलं रिझन आहे की ॲम्बियंटमध्येच ऑक्सिजन कंबस्ट होऊन जाईल त्याच्यामुळे. नंतर लॉस ऑफ कॉन्शियसनेसमुळे आणि एडेमामुळे ऑब्स्ट्रक्शन होईल. नंतर कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडमुळे सायटोटॉक्सिक हायपॉक्सिया होईल आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये ॲनेमिक हायपॉक्सिया पण होईल. लंग इंजुरी आणि एडेमा हे जे आहे ते 24 ते 48 तासाला पीक होतात. लंग इंजुरी झाली की हायपॉक्सिया होईल, कॅपिलरी ऑक्सिजन कमी होईल आणि टिश्यू एडेमा झाला की डिफ्युजन कमी होईल, डिस्टन्स वाढेल कॅपिलरीपासून टिश्यूचा. तर या सर्व गोष्टींमुळे हायपॉक्सिया आणि एडेमा याच्यामुळे फायनली टिश्यू हायपॉक्सिया होईल आणि पुन्हा जर आपण रिसस्टेट केल्यानंतर रिपरफ्युजन इंजुरी होते. मग कंपोनंट्स काय काय आहेत स्मोकचे, तर ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स आहेत, हे परऑक्साईड करतात लिपिड मेम्ब्रेनला, सेल मेम्ब्रेन डॅमेज करतात. अमोनियापासून अमोनियम हायड्रॉक्साईड बनेल, हा अल्कली आहे. नंतर सल्फ्युरिक डायऑक्साईडपासून सल्फ्युरस आणि सल्फ्युरिक ॲसिड बनेल. नायट्रोजन डायऑक्साईडपासून पण ॲसिड अल्कलीज बनतील. हा लिपिड सॉल्युबल आहे, वॉटर सॉल्युबल नाही, तर हा पार्टिकलद्वारा कॅरी होतो. नंतर क्लोरीन आहे, क्लोरीनपासून मग HCl बनेल. तर हे सर्व इरिटंट आहेत, कफ करतील, सिक्रेशन प्रोड्यूस करतील, कन्स्ट्रिक्शन करतील, तिथे कास्ट बनवतील, सर्व पॅथॉलॉजी, सिलिया उडवतील, सरफॅक्टंट उडवतील, पूर्ण लंग इंजुरी होणार. मग डायग्नोस आणि ट्रीट कसं करणार इनहेलेशन इंजुरी, आपण बघितलं की सस्पिशन, एक्झामिनेशन आणि टेस्टिंग. तर टेस्टिंगमध्ये हे स्कोपी ॲड झाली आहे. माइल्ड इंजुरीमध्ये फक्त एरिथेमा आणि एडेमा दिसेल, सिव्हिअर इंजुरीमध्ये ग्रे कलर्ड म्युकोजा दिसेल, इरोजन, अल्सर, डिस्क्वामेशन दिसेल, परंतु हे काही ग्रेडिंगच्या काही स्केल्स नाही आहे. तर प्रायमरीली सपोर्टिव्ह आहे ट्रीटमेंट, तुम्ही त्याला ट्यूब टाका, व्हेंटिलेटरवर टाका, पल्मोनरी टॉयलेटिंग करा, स्कोपी करून लवाज करा, ब्रॉन्कोडायलेटर द्या. तर ABC करायचं आधी लो थ्रेशोल्ड फॉर इंट्युबेशन, कारण की आपण बघितलं एडेमा पीक होतो, नंतर GCS लो असेल तर ट्यूब टाकावीच लागेल लेस दॅन 8 ATLS नुसार. नंतर हायपॉक्सिया असेल किंवा हायपरकॅपनी असेल ट्यूब टाकावी लागेल. नेक बर्न्स आहेत, फेशियल बर्न आहेत, ओरोफॅरेंजियल बर्न्स आहेत, ट्यूब टाकावी लागेल. हेड अप करावं लागेल जेणेकरून स्वेलिंग कमी होईल. प्रेफरेबली अवेकमध्ये करा, अंडर इफेक्टिव्ह टॉपिकल ॲनास्थेशिया विथ प्रॉपर पोझिशनिंग आणि सप्लिमेंटल ऑक्सिजन, नो DSAT किंवा HFNV. ओपॉइड कमीत कमी घ्या, नाहीतर मग इनहेलेशनल हे करावं लागेल तुम्हाला इंडक्शन. स्वोलन, तर स्वोलन अप्पर एअरवे असेल तर तो ॲनास्थेटाईज पण नाही होणार, ऑलरेडी तो एवढा एडेमॅटस असेल आणि आपल्याला माहिती आहे लोकल आपलं ॲक्ट करत नाहीत एडेमा आणि ॲसिडॉसिसमध्ये, तर त्यांचं काम संपलं. इन्स्ट्रुमेंटेशनमुळे फर्दर ट्रॉमा आणि स्वेलिंग होईल. डायरेक्ट लॅरिंगोस्कोपी करू शकतो, बुलार्ड करू शकतो किंवा FOB करू शकतो. जर पेशंट कोऑपरेटिव्ह नसेल तर मग तुम्हाला इनहेलेशनल इंडक्शनच करावं लागणार आहे किंवा लास्ट ऑप्शन सर्जिकल एअरवे. इंडक्शन झालं की मग त्याला हाय फ्लो ऑक्सिजन द्यावं लागेल जेणेकरून जो कार्बन मोनॉक्साईड लवकर डिस्प्लेस होईल. ह्युमिडिफाईड गॅसेस द्यावे लागतील. ब्रॉन्कोडायलेटर, फिजिओथेरपी, व्हेंटी सपोर्ट, म्युकोलायटिक्स. नंतर फ्लूइड रिस्ट्रिक्शन केल्याने काही पल्मोनरी एडिमा थांबत नाही, कारण की पल्मोनरी एडिमाचं कॉज आहे केमिकल इंजुरी, तर त्याच्याने काही फायदा होत नाही फ्लूइड रिस्ट्रिक्शन करून, उलटा कमी फ्लूइड दिलं तर जास्त प्रॉब्लेम होईल. स्टिरॉइड्सचा काही रोल नाही आहे, प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक्सचा काही रोल नाही आहे. तर स्टिरॉइड ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये बघितलं आपण आणि बर्न्समध्ये काही रोल नाही आहे. प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक देऊन पण काही उपयोग नाही म्हणतो तो.